आदिवासींची विशेष पदभरती न करणारा अजित पवार मुर्दाबाद। आदिवासींची विशेष पदभरती न करणारा शिंदे सरकार मुर्दाबाद। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? आदिवासींची विशेष पदभरती झालीच पाहिजे। आदिवासींची विशेष पदभरती न करणारा फडणवीस सरकार मुर्दाबाद। नोकऱ्याचं खासगीकरण करणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद। 20 वर्षामध्ये एवढ्या 12,500 जागा बळकावलेल्या आहेत। आता किती चालले 2025 आपल्या 12,500 जागांसाठी वाटतोय, पण 23 वर्ष उलटून गेले तर अजून पण 20 वर्ष उलटून गेले, म्हणजे आतापर्यंत पूर्ण 40 वर्ष झाले। 40 वर्षामध्ये अशा आदिवासींना किती जागा बळकावल्या असतील आपण आता कधी आपण विचार केलेला नाही, त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे। जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याप्रमाणे आदिवासींची जी विशेष पदभरती आहे 12,500 पदे ती तात्काळ भरावी आणि त्यातच अजून जी 55,500 जी पदे आहेत ती पण तात्काळ भरली जावीत आणि जे आदिवासींच्या जे नोकर भरती केली जाते त्यावेळेस जे आदिवासी जात प्रमाणपत्र असतं ते म्हणजे अनिवार्य करून ती सक्ती करावी आणि जे बोगस प्रमाणपत्र घेऊन जे आदिवासी म्हणून नोकऱ्यांवरती रुजू झालेले आहेत त्यांना तात्काळ त्यांची नोकरी काढून घेऊन त्यांना तात्काळ त्या जागी तात्काळ जे मूळ आदिवासी आहेत त्यांची पदभरती करावी ह्या आजच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत। डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून खरं तर बुलबुलां जन आक्रोश मोर्चाचं खरं तर आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये प्रामुख्याने आदिवासींची भरती करावी, ज्या काही आदिवासींच्या रिक्त जागा आहेत त्या देखील भरण्यात याव्यात आणि त्याचबरोबर जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि त्यामुळं पर्यटन क्षेत्र जी काय आहेत तिथं पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। जुन्नर तालुक्यांची आपण जर सगळ्या भागाची परिस्थिती पाहिली, तिथल्या रस्त्यांची अवस्था पाहिली तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा काही प्रश्न सगळ्या नागरिकांना पडतोय, तर त्या रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे आणि इतर जे काही आरोग्याचे प्रश्न छोटे छोटे गावांमध्ये काही ठिकाणी आयुष्यमान भारतच्या जे काही आरोग्य केंद्र आहेत तिथं आरोग्य सुविधा मिळत नाहीत, तिथे कर्मचारी नसतात, तर या देखील सुविधांकडे शासनानं लक्ष देऊ त्या सुविधा देखील मिळाल्या पाहिजेत, अशा काही प्रमुख मागण्या। आणि त्याचबरोबर ज्या काही आदिवासी आश्रमशाळा आहेत तिथं शासनानं कंपनीद्वारे जी काही भरती खरं तर होऊ घातली आहे तर ती भरती देखील रद्द करावी, ह्या खरं तर प्रमुख मागण्यांना घेऊन आज हा मोर्चा आयोजित केला होता। जर शासनाने आमच्या या मागण्यांची दखल घेतली नाही तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एवढ्या 2 महिन्यामध्ये आम्ही मंत्रालयावरती एक मोठं आंदोलन जन आंदोलन खरं तर काढणार आहोत, याची दखल घ्यावी। जे आंदोलन करणार आहात दखल नाही घेतली तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे? त्या स्वरूपामध्ये विविध गावांमध्ये आणि वेगवेगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये खरं तर नागरिक मुंबईच्या दिशेने जातील एवढं फक्त या आंदोलनाचं स्वरूप असेल, त्याचं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करू। धन्यवाद।